नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये संख्यांना 99, 999, 9999ने कसे गुणायचे याची सोपी पद्धत बघूया. त्यासाठी आपण उदाहरण घेऊ 81 गुणिले 99. 2 अंकी संख्येला आपण 99 ने गुणूया. ते गुणताना काय करायचं आपण? ज्या संख्येला 99 ने गुणायचे त्या संख्येमधून 1 वजा करायचा. 81 मधून 1 वजा केला तो राहिले 80. आता पुढे या एकक दशक स्थानच्या नावातून हा 8 वजा करायचा पहिला अंक. या पहिल्या अंकातून पहिला अंक वजा करा. नवातून 8 गेला 1. दुसऱ्या नवातून हा दुसरा 0 वजा करा. नवातून 0 गेला 9. उत्तर आलं 8019. 81 गुणिले 99 वर 8019. अशा पद्धतीने आपण झटपट गुणाकार करू शकतो. कोणत्याही 2 अंकी संख्येला आपण 99 ने गुणताना झटपट गुणाकार करू शकतो. त्यासाठी फक्त काय करायचं? त्या संख्येमधून ज्या संख्येला 99 ने गुणायचं आहे त्या संख्येमधून 1 वजा करून ती संख्या खाली लिहून घ्यायची. नंतर पहिल्या नावातून पहिले अंक वजा करायचा, तो पुढे लिहायचा. दुसऱ्या नावातून दुसरा अंक वजा करून तो पुढे लिहायचा. अशा पद्धतीने गुणाकार झटपट होतो एकदम. दुसरं उदाहरण बघू आपण. 95 गुणिले 99. कसं करता येईल 95 गुणिले 99? तर 95 मधून आपण 1 वजा करू. किती राहतात? 94. 95 वजा 1 बरोबर 94. आता या पहिल्या नावातून या पहिला अंक 9 वजा केला ते आलं 0. नंतर दुसऱ्या नावातून हा दुसरा अंक वजा करूया. 9 वजा 4 5. गुणाकार येतो 9405. काय केलं? 95 मधून 1 वजा केले आलं 94. ते खाली लिहिलं. नंतर हे 2 अंक आहेत. तर पहिल्या नावातून पहिला 9 वजा केला 0. दुसऱ्या नावातून दुसरा अंक 4 वजा केला 5. 9405. हे झालं तर 2 अंकी संख्येला 99 ने गुणण्याचं. 3 अंकी संख्या घेऊया आपण. 128 गुणिले 999. 128 मधून 1 वजा करा. 2 अंकी सरक आहेत. 128 मधून 1 वजा केलं 127. खाली 3 अंकी संख्या लिहिली. 999 ही 3 अंकी संख्या आहे. पहिल्या नावातून पहिला 1 वजा करा डावीकडून. म्हणजे शतक स्थानच्या नावातून शतक स्थानचा 1 वजा करा. 9 वजा 1 8 पुढे लिहा. दुसऱ्या नावातून दुसरा 2 वजा करा. म्हणजे दशक स्थानच्या अंकातून दशक स्थानचा 2 वजा करा. 9 वजा 2 7. तिसऱ्या नावातून तिसरा 7 वजा करा. म्हणजे एकक स्थानच्या अंकातून एकक स्थानचा 7 वजा करा. 9 वजा 7 2. 1,27,872. अशा पद्धतीने आपण 3 अंकी संख्येला 999 ने एकदम थोड्या वेळात गुणू शकतो. आता 991 गुणिले 999. याचा गुणाकार आपल्याला भरपूर वेळ लागतो, पण तो आपल्या या पद्धतीने एकदम झटपट होईल. 991 1 वजा केला 990. या पहिल्या नावातून पहिला 9 वजा केला. या पहिल्या नावातून हा पहिला 9 वजा केला 0. या दुसऱ्या नावातून हा दुसरा 9 वजा केला 9 वजा 9 0. या तिसऱ्या नावातून हा तिसरा 0 वजा केला 9 वजा 0 9. 9,90,009 हे आलं उत्तर आपलं. 991 गुणिले 999 बरोबर 9,90,009. आता आपण 4 अंकी संख्येला 9,999 कसं गुणायचं बघूया. 4,527 गुणिले 9,999. 4,526. 1 वजा केला 4,527 1 वजा 4,526. पुढे या नावातून आपण हा 4 वजा करूया. 9 वजा 4 5. आता या नावातून हे दुसरा अंक 5 वजा करा. 9 वजा 5 4. तिसऱ्या नावातून हा तिसरा अंक 2 वजा करूया. 9 वजा 2 7. या चौथ्या नावातून हा चौथा 6 वजा करूया. 9 वजा 6 3. उत्तर काय येतं? 4,52,65,473. आपण आणखीन एक गुणाकार करून बघा. 9,999 गुणिले 9,999. आता हा गुणाकार करताना 9,999 आपण 1 वजा करायचा नेहमीप्रमाणे.
9,998. 99 एक वजा करा 9,998. आता या पहिल्या नवातून हा पहिला 9 वजा करू 9 वजा 9 0. या दुसऱ्या नवातून हा दुसरा 9 वजा करू 9 वजा 9 0. या तिसऱ्या नवातून हा तिसरा 9 वजा करू 0. आणि या नवातून 8 गेला 1. 9,99,80,001 अशा पद्धतीने उत्तर येतं. आता आपण हे एक 2 अंकी संख्येला 99 ने गुणले, 3 अंकी संख्येला 99 ने गुणले, 4 अंकी संख्येला 2 अंकी संख्येला 99 गुणले, 3 अंकी संख्येला 999 ने गुणले, 4 अंकी संख्येला 9,999 ने गुणले हे बघितले. परंतु जर समजा 2 अंकी संख्या असेल 85 आणि 3 अंकी संख्येला 999 ने गुणायचे, तर यावेळी काय बदल करायचा? 2 अंकी संख्येला 999 ने गुणायचं. तर यावेळी काय बदल करायचा? थोडासा बदल आहे. आपल्याला काय करावं लागेल? नेहमीप्रमाणे 85 मधून 1 वजा करू, तो 84 लिहूया. आता 84 ही 2 अंकी संख्या आहे, पण आपल्याला गुणायचं आहे 3 अंकी संख्येने. मग आपण काय करू? यातील हा जो पहिला अंक 9 आहे, हा 9 जसा तसा लिहू, हा 9 जसा तसा लिहू. नंतर इथे 2 अंकी संख्या राहिली आणि इथे आपली पहिली 2 अंकी संख्या होती. या पहिल्या 9 पहिला 8 वजा गेला, 9 वजा 8 1. आणि या 9 4 वजा गेले, 9 वजा 4 5. उत्तर येतं 84,915. म्हणजे 2 अंकी संख्येला जर आपण गुणत असेल तर फक्त थोडासा बदल करावा लागतो. पहिल्या संख्येतून 1 वजा केल्यानंतर जी अधिकची संख्या आहे, शतक स्थानची संख्या आहे, ती संख्या आपण जशी तशी लिहून घ्यायची आणि दशकामधून दशक वजा केला, एककामधून एकक वजा केला की आपलं उत्तर मिळतं. अजून एक उदाहरण सोडून बघू आपण याच पद्धतीचं. 76 गुणिले 999 म्हणजे 76 गुणिले 999 कसं येईल ते? 76 म्हणून 1 वजा केला 75. 2च अंकी संख्या होती, 3 अंकी संख्येने गुणायचं म्हणून हा जास्तीचा अंक जो आहे हा आपण जसाच तसा लिहिला. आणि या 9तून हा 7 वजा गेला, 9 वजा 7 2. या 9तून हा 5 वजा गेला, 9 वजा 5 4. उत्तर येतं 75,924. अशा पद्धतीने आपण 2 अंकी संख्येला 3 अंकी संख्येने गुणू शकतो. तसंच आपण 1 अंकी संख्येला 2 अंकी 99 ने गुणूया. याच प्रकारे पद्धत आहे. 1 अंकी संख्येला 99 गुणूया. तर 1 अंकी संख्येतून 5तून 1 वजा केला 4. वरती 1 अंकी संख्या होती, खाली सुद्धा 1 अंकी संख्या ठेवायची. जास्तीचा अंक कोणता आहे? हा 9. दशक स्थानचा अंक जास्त आहे, तो जास्त असा लिहून घेऊ. मग एकक स्थानच्या 9तून हा जो 4 आला तो वजा करू, 9 वजा 4 5. उत्तर येतं 495. 5 गुणिले 99 बरोबर 495. आता 3 अंकी संख्येला 4 अंकी संख्येने गुणून बघू आपण. 815 गुणिले 9,900. आता बघा इथं 3 अंकी संख्या आहे आणि इथे 4 अंकी संख्येने आपण त्याला गुणतो. 815तून 1 वजा केला आपण किती राहतात? 814. 814. आता इथे वरती 3 अंकी संख्या होती, खालची 3 अंकी संख्या सोडून दिली. जागाची संख्या आहे 9, तो आपण लिहून टाकू. नंतर पहिल्या 9तून पहिला 8 वजा केला, 9 वजा 8 1. 9 वजा 1 8. 9 वजा 4 तिसरा अंक वजा केला, 9 वजा 4 5. उत्तर आलं 81,49,185. अशाच पद्धतीने आपण 19 गुणिले 9,999. 19 म्हणून 1 वजा केला 18. हे 2 अंक आहेत, हे 2 अंक आहेत म्हणून 2 अंक सोडून दिले 99. आणि हे जे 99 हे जसे तसे खाली लिहिले. जास्तीचे जे अंक होते ते लिहून टाकले आपण. आणि या 9तून हा 1 वजा केला, 9 वजा 1 8. आणि ह्या 9तून हा 8 वजा केला, 9 वजा 8 1. उत्तर येतं 1,89,981. धन्यवाद मित्रांनो. कसा वाटला व्हिडिओ हे कॉमेंट्स करून सांगा.
आणि आपण जर या चॅनल नवीन असेल आणि या प्रकारचे व्हिडिओ आपल्याला बघायचे असतील तर हे चॅनल जरूर सबस्क्राईब करा. त्याच्यासाठी असलेलं बेल आयकॉन हे बटन दाबा. थँक्यू. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये.